नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितच आहे की इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीचे बोर्डाचे जे लेखी परीक्षेचे वेळापत्रक आहे ते बोर्डाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता बोर्डाची परीक्षा नेमकी कधी असणार आहे याबाबत पूर्णपणे माहिती मिळालेली आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजून एक शंका आहे की लेखी परीक्षेची तारीख तर फायनल केलेली आहे किंवा ती आम्हाला समजलेली आहे, परंतु आता 10वीची आणि 12वीची जी तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा असणार आहे ती नेमकी कधी होणार आहे, केव्हापासून सुरू होणार आहे आणि ती नेमकी किती तारखेपर्यंत असणार आहे याबाबतच आपण माहिती सविस्तरपणे या व्हिडिओमधून बघूयात. सर्वप्रथम आपण इयत्ता 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजेच प्रॅक्टिकलची परीक्षा नेमकी कधीपासून सुरू होणार आहे याबाबत पहिल्यांदा आपण माहिती जाणून घेऊयात. स्क्रीनवरती तुम्हाला ज्या पद्धतीने एक परिपत्रक दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तपशीलमध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षा अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी आता खाली प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजेच इयत्ता 12वीची तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन आणि प्रात्यक्षिक परीक्षा ही शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 ते सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये पार पडणार आहे. तर ही परीक्षा तुमची 24 जानेवारीला सुरू होणार आहे, परंतु जो संपण्याचा कालावधी दिलेला आहे तो बोर्डाने 10 फेब्रुवारी असा दिलेला आहे. परंतु कॉलेजच्या लेवलला तुमची ही परीक्षा घेतली जाते. याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजच्या मॅनेजमेंटच्या थ्रू 10 फेब्रुवारीच्या आधीच तुमची ही परीक्षा संपवली जाते, जेणेकरून तुम्हाला लेखी परीक्षेसाठी तुम्हाला अभ्यास करायला वेळ भेटेल. कारण की लेखी परीक्षा जर तुम्ही पाहिली तर 12वीची लेखी परीक्षा ही 11 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. त्यामुळे 10 फेब्रुवारी पर्यंत कोणतीही परीक्षा घेतली जात नाही, कारण की तुम्हाला परीक्षेचा लेखी परीक्षेचा जो अभ्यास असतो तो अभ्यास करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळावा यासाठी स्कूल मॅनेजमेंट कडून तुमची 10 फेब्रुवारीची जी परीक्षा आहे ती थोड्या काही दिवस आधीच संपवली जाते. तर अशा पद्धतीने हे 12वीचं प्रॅक्टिकल एक्झाम आणि ओरल एक्झामचं टाइम टेबल राहणार आहे 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत. त्यानंतर आता हे झालं इयत्ता 12वीचं. त्यानंतर आता पुढे आहे इयत्ता 10वीचं टाइम टेबल. या ठिकाणी बघू शकता तुम्ही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा म्हणजेच या ठिकाणी आता 10वीची जी परीक्षा आहे ती लेखी परीक्षेची तारीख आहे 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025. त्यानंतर आता 10वीची जी प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ही तुमची सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2025 ते गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी 2025 अशा पद्धतीने तुमची ही परीक्षा एकूण 17 दिवस राहणार आहे. ज्या पद्धतीने 12वीची परीक्षा असते त्याच पद्धतीने इयत्ता 10वीची परीक्षा सुद्धा ह्या टाइम पिरियड मध्ये स्कूल मॅनेजमेंटच्या अंतर्गत ही परीक्षा पार पाडली जाते. 20 फेब्रुवारी हा शेवटचा दिवस असणार आहे आणि 21 फेब्रुवारीला लगेचच तुमची या ठिकाणी 10वीची परीक्षा आहे, एक्सेप्ट इंग्लिश मिडियमची परीक्षा ही 2-3 दिवस पुढे असणार आहे. परंतु या ठिकाणी 20 फेब्रुवारी पर्यंत तुमची ही परीक्षा घेतली जात नाही. 20 फेब्रुवारीच्या आधीच तुमची ही परीक्षा स्कूल मॅनेजमेंटच्या तर्फे संपवली जाते, जेणेकरून तुम्हाला 12वीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच 10वीच्या विद्यार्थ्यांनाही लेखी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी किंवा रिव्हिजन करण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे. या हिशोबाने तुमची परीक्षा 20 फेब्रुवारी पर्यंत न घेता थोडे आधी दिवस संपवली जाते. अशा पद्धतीने हे इयत्ता 12वी आणि 10वीचे तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक आहे. या वेळापत्रकाप्रमाणे तुम्ही तुमची मॅनेजमेंट करून ठेवा. तुमचं जे काही असाइनमेंट जर्नल असतात, जे काही ओरल एक्झामची तयारी आहे, प्रॅक्टिकल एक्झामची सराव आहे ती तुम्ही तुमच्या अंतर्गत लेवलला तुम्ही करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. येणाऱ्या सर्व बोर्ड परीक्षेसाठी इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आमच्या चॅनेल कडून खूप खूप शुभेच्छा. जर तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच.